स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये। तुम्हाला थंबनेल वरून कळालंच असेल आणि तुम्ही सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ बघितलेच असतील। आम्ही निघालोय गर्ल्स ट्रिप वरती। तुम्ही यांना बऱ्याच वेळेस माझ्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं। ही आहे माझी मैत्रीण प्रिया, ममता आणि शरयू। आणि महेश आता कार चालवतोय, तो आम्हाला एअरपोर्टला सोडणार आहे आणि वी आर व्हेरी एक्साइटेड। बाय द वे, ही माझ्या आयुष्यातली पहिली ट्रिप आहे जी मी मुलींसोबत जाते। म्हणजे मी गर्ल्स ट्रिप किंवा फ्रेंड्स सोबत कधीही ट्रिपवर गेलेली नाहीये। सो प्रिया, ममता आणि शरयू, तुमची फर्स्ट टाइम आहे का? कसं आहे? फर्स्ट टाइम विथ गर्ल्स ओनली। मी वन डे ट्रिप केलेली आहे। अच्छा, दिस इज वेकेशन, सो दिस इज फर्स्ट टाइम। अच्छा, शरयू तू गेलेली? मी नाही, मी फर्स्ट टाइम जाते। अरे वा, म्हणजे आपण तिघी पण ऑलमोस्ट फर्स्ट टाइम येस। आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत। आम्ही खूप काय काय प्लॅन केलेलं आहे। सो लेट्स स्टार्ट द ट्रिप। बाय। महेश चालला आम्हाला सोडून। चलो बाय बाय बाय। चला रेडी? चेक इन करणार आहोत। सिक्युरिटी चेक इन होईल आणि मी डायरेक्ट तुम्हाला भेटते आम्ही ज्यावेळेस गेटच्या इथे जाऊ तेव्हा। आमचं सिक्युरिटी चेक इन झालंय आणि आम्ही चाललोय आता आमच्या गेटकडे। आमचं जेवण पण झालं, आम्ही जेवण पण करून घेतलं इथे, कारण की ह्युस्टनवरून आमची फ्लाईट रात्री 9:15ची आहे। सो इट वॉज अ डिनर टाईम। सो आम्ही आता जातो गेटकडे। आम्ही आता रील बनवतोय, तर त्या सगळ्याजणी आता तिथे उभ्या आहेत। आम्ही स्पॉट शोधतोय रील बनवण्यासाठी। मी, ममता आणि प्रिया, आमची तिघींची सीट एकत्र आहे आणि शरयूला वेगळी सीट मिळाली, ती थोडीशी पुढे आहे। त्या दोघी जणी इकडे। लास वेगासला 10:30 वाजलेले असतील ज्यावेळेस आम्ही पोहोचू, पण ह्युस्टनला त्यावेळेस 12:30 वाजलेले असणार आहे। सो वी ऑल गोना बी व्हेरी टायर्ड ॲट दॅट टाइम। आता तुम्हाला भेटते लँडिंग झाल्यावर। ह्युस्टनवरून 3.5 तासाची ही डायरेक्ट फ्लाईट लास वेगासला घेऊन जाते। ऍक्च्युली लास वेगास 2 तास मागे आहे, वेस्टर्न झोनमध्ये येतं। त्यामुळे आम्ही जरी 9:30ला निघालो तरी आम्ही ज्यावेळेस लास वेगासमध्ये पोहोचलो त्यावेळेस 10:30 वाजले होते आणि ह्युस्टनमध्ये 12:30। आम्ही जस्ट लँड झालो आत्ता वेगासमध्ये। हे आहे वेगासचं एअरपोर्ट आणि इथं साइन आहे, व्हॉट हॅपन्स हिअर ओनली हॅपन्स हिअर। येस, दॅट्स ट्रू। Yeah, you guys should learn from it. You don't need to tell everybody what happened to you. द मोमेंट तुम्ही लास वेगासच्या एअरपोर्टवर येता तुम्हाला दिसतात सगळीकडे हे मशीन स्लॉट्स, ज्यावरती यु नो जी तुम्हाला कसिनोमध्ये बघायला मिळतात तसे एक्झॅक्ट सेम एअरपोर्टपासूनच चालू होतात। लेट्स गो गेट टॅक्सी। या बाजूला जी तुम्हाला दिसतीये ती आहे वेगास स्ट्रीप। हे पूर्ण सगळ्या ज्या बिल्डिंग एका लाईन मध्ये आहेत। एअरपोर्ट पासून खूप जवळ आहे, अगदी 15-20 मिनिटाचा ड्राईव्ह असेल कदाचित, आय डोंट नो। बघूयात आता। आम्ही बसलो आहोत इकडे टॅक्सीमध्ये, कोणाचे चेहरे दिसत नाहीयेत। ही माझे दात दिसले फक्त पांढरे। आणि प्रिया तिकडे पुढे, प्रिया पुढे दिसतच नाही। तर पहिल्या दिवशीचं जे आमचं हॉटेल होतं ते होतं द मिराज। एका रात्रीपुरतंच आम्ही हे हॉटेल बुक केलेलं आमच्या चौघींसाठी। नेक्स्ट डे आमच्या अजून 4 मैत्रिणी येणार होत्या, तर आम्ही वेनेशियनमध्ये 1-2 वेगळ्या रूम बुक केल्या होत्या, त्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दिसतील। रात्रीचे 11 वाजून गेलेत आणि आता इथे चेक इन साठी गर्दी केवढी आहे। आम्ही आमचे रूमचे कार्ड घेतलेत आणि चाललो रूमकडे। आणि हे असं आहे हॉटेल आतल्या बाजूनी। लास वेगासच्या स्ट्रीपवरच्या तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जा, प्रत्येक हॉटेलमध्ये जो मेन फ्लोअर असतो, जो एंट्री फ्लोअर असतो किंवा ग्राउंड फ्लोअर असतो, तिथे सगळीकडे तुम्हाला फक्त आणि फक्त कसिनोज दिसतील। हे याच हॉटेलचं नाही, सगळ्या हॉटेलसाठी एक्झॅक्ट सेम आहे। आता खूप उशीर झाला आहे, आम्हाला सगळ्यांना आता खूप झोप आली आहे, तर आम्ही झोपणार आहोत। मी भेटते तुम्हाला उद्या आणि मग आपण उद्या फिरूयात लास वेगास। Day 2. नमस्कार, आज आहे Day 2 आणि आम्ही आहोत आमच्या हॉटेलमध्ये। म्हणजे ऍक्च्युली हॉटेलमधून आम्ही चेकआउट केलंय, आमचं सामान तिथेच ठेवलंय। आम्ही आज रात्री वेगा हॉटेलमध्ये जातोय। आम्ही सगळे मस्त तयार झालोय। ही कुठे गेली शरयू? हॅलो।
हा, तर आम्ही मस्त सकाळी आत्ता उठलो, तयार झालो आणि आम्ही आत्ता जातोय नाश्ता करायला आणि त्याच्यानंतर मग आम्ही पूर्ण दिवस आमचं फन ऍक्टिव्हिटीज प्लॅन्ड आहेत. तर तुम्हाला घेऊन चलतेच आणि दाखवतेच आम्ही काय काय करणार आहोत. आर यू गर्ल्स रेडी? हे आमचं हॉटेल आहे जिथे आम्ही काल एक रात्र राहिलेलो आणि आम्ही आज रात्री वेनेशियन त्या बाजूला आहे त्या हॉटेलमध्ये असणार आहोत. मिराजचं जे हॉटेल आहे तिथे रोज संध्याकाळी वोल्केनो शो असतो जो मी तुम्हाला दाखवणार आहे. संध्याकाळी 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता असे 5 शो असतात. तर त्यापैकी एका टायमिंगला आम्ही येऊत आणि तुम्हाला हा शो नक्की दाखवू. आम्ही आहोत आता चिपोटले नावाच्या रेस्टॉरंटमध्ये. मी आणि ममतानी राईस बॉल घेतलाय आणि या दोघींचा उपवास आहे तर या घरून खिचडी घेऊन आलाय, साबुदाण्याची खिचडी. काय चतुर्थी आहे ना? ओके ओके. तर आम्ही आता इथले एक हॉटेल एक्सप्लोर करणार आहोत. आता आम्ही आलो आहोत सीझर पॅलेस. हे खूप फेमस हॉटेल आहे. आता बघूयात आतमध्ये हे कसं आहे. हे जे एस्केलेटर आहेत हे असे तिरके गोल शेप मध्ये बनवलेत. हे खालून असे येतात आणि ही जी थीम आहे ही सगळी रोमची आहे. रोम मध्ये गेल्यानंतर हे असंच सगळं दिसतं. एवढे मोठे मोठे स्टॅच्यू मध्ये त्यांच्या डोक्यावरती एवढं मोठं बांधून ठेवलं. आपण जम्प करू. आम्ही आता त्या सीझर पॅलेस हॉटेलच्या आतमध्ये आहोत आणि यांचं कसं आहे त्यांनी काय केलंय आता ही रोम थीम आहे तर आतमध्ये सगळं रोमच्या थीमचं बनवलंय. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रोम मध्ये ऍक्च्युअल सिटीमध्ये फिरत आहात. वरती जर बघाल तर ऑफकोर्स हे फेक स्काय लावलेलं आहे पण असा फील येतो की आपण रोम मध्ये दिवसा वॉक करत आहोत. बाहेर रात्र असेल नाही तर दिवस असेल पण दिसताना असंच दिसतं. आता त्या सीझर पॅलेस हॉटेलच्या आतमध्ये त्यांनी असा एक चौक बनवलाय. म्हणजे लिटरली असं वाटतं की आपण रोम सिटी मधल्या कुठल्या तरी एका चौकात आहोत. इथे मस्त फाउंटन्स आहेत आणि हे असा चौकासारखं बनवलंय आणि चारी बाजूला सगळीकडे फक्त शॉपिंग शॉप्स. प्रत्येक हॉटेलमध्ये काही ना काहीतरी फ्री एंटरटेनमेंट आहेच आहे. तर जसं आता या हॉटेलमध्ये एक शो आहे. या शोमध्ये त्यांनी काय दाखवलं, एक रोमचा राजा आहे, त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि त्या दोघांमध्ये भांडण चालू आहे की त्या राजाच्या खुर्चीवरती कोण बसणार. तर मुलगा फायर आहे, मुलगी वॉटर आहे आणि मग त्यांची एक छोटीशी अशी स्टोरी आहे जे एक 10-15 मिनिटाचा तो शो आहे विच इज प्रिटी इंटरेस्टिंग. आणि त्याचे ठरलेले टाईम असतात. तुम्ही ते गुगलवरती चेक करू शकता आणि त्या ठरलेल्या टाईमला तुम्ही त्या हॉटेलमध्ये त्या ठिकाणी जायचं आणि तो शो आपोआप चालू होतो. तुम्हाला फक्त तिथे उभं राहून ते बघायचं आहे. आम्ही आता सीझर पॅलेस मधून बाहेर आलोय आणि इकडे आल्यानंतर आम्हाला इथे काय दिसलं, हे मी वेगासला 4थ्यांदा येतेय पण हे मात्र मी पहिल्यांदाच बघतीये. इथे आहे एक मंदिर. तर इथं हे मंदिर कसं काय बांधलेलं आहे मला माहित नाही पण ऑफकोर्स ब्रह्मा विष्णू महेश. आणि हे प्लास्टिकची फुलं आहेत पण सगळी इथे ठेवलेली, रिअल नाही. हेल्स किचन हे खूप फेमस आहे गॉर्डन रॉम्सी यांचं. बेलाजो नाही सॉरी सीझर पॅलेसच्या इथंच आहे. सो हा आहे लास वेगास स्ट्रीप. तुम्ही बघू शकता प्रत्येक हॉटेलची एक वेगळी थीम आहे. ते पॅरिस आहे, हे बेलाजिओ आहे, या बाजूला सीझर पॅलेस आहे, हे जे वरती दिसतंय ते. मी हा व्हिडिओ इथेच थांबवते कारण की व्हिडिओ मोठा होत चाललाय. आता यानंतर आम्ही काय केलं, आमच्या दुसऱ्या 4 फ्रेंड्स पण त्या दिवशी संध्याकाळी आल्या होत्या. त्या सगळ्यांची मी तुम्हाला ओळख करून देईल पुढच्या व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून. बाय बाय.